मी म्हटलं काय झालं तरी काय? तर म्हटलं तुला कळलं का तू समोरून काय बघितलंस ते? म्हटलं हो, ती बाई आली समोर. त्याने पूर्ण घाबरलो की म्हणजे असं फर्स्ट टाइम बघितलं इव्हन त्याने पण असं की म्हणजे समोर होऊ शकतं. आणि आम्ही बघितलं, आम्ही म्हातारीला उडवलं आणि लिटरली आम्हाला कळलं, आम्हाला गाडीला फटका बसला आमच्या धाड धाड करून. आणि तिला काठी घेऊन होती आणि तिला आम्ही उडवलं तर ती पाठी अशी उडून पाठी गेली. आम्ही जवळजवळ लांबपर्यंत 5 मिनिटं चालत गेलो पाठी, पण आम्हाला एकही कोण दिसलं नाही. झाला असा सीन की आम्ही बघितलंय की आम्ही उडवलंय लिटरली, आणि तो फटका पण बसलाय, गाडी हल्ली पण आहे, आवाज पण आला एखाद्याला उडवण्याचा, आणि ती उडून पाठी गेली हे पण बघितलं आम्ही. पण म्हणलं ती गायब कशी झाली तिथे? माझ्या बायकोला नेहमी असं वाटायचं की इथे ना काहीतरी आहे त्या घरामध्ये. तर हिने मला एकदा सांगितलं की मी असं काम करते आणि माझी कोणीतरी केस खेचली, पटकन असा धक्का दिला असं तिला झालं. ती उभी होती आणि तिचे केस जळत होते पाठून. तो आतमध्ये बोलतोय कोणाशी, काळोखात, म्हणजे एकदम डीम लाईट आहे तिथे. आणि तो बोलतोय की तुम्ही जा, मी बाबाला नाव सांगेल डॅडीला, तुम्ही इथून जा, बाबा जा, तुम्ही जा, बाहेर जा. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? अभिषेक जगन्नाथ जाधव. कुठले सर मूळचे आपण? रत्नागिरी पावस. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? ऍक्च्युली ऑनलाईन थ्रू केला आणि नंतर मग त्यांचं आलं की तुम्ही इच्छा असेल तुमचं जे सांगायचं असेल तर तुम्ही अप्रोच करू शकता. ओके. मी म्हटलं चला एकदा ट्राय करूया तुमच्याशी बोलून, आपले पण किस्से सांगावेत. ओके, धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना घडली होती सर आपली? म्हणजे झालेलं असं की म्हणजे खूप आधीपासून, म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होतो 12वी-13वीची घटना असेल. आणि आधी तेव्हा कसं आपलं अल्लड वय असतं, कॉलेज तरुण असतो आपण, आणि असा देव किंवा ह्याच्याबद्दल कधी विश्वास म्हणजे असं नाही, देव किंवा भूत आहे कधीच नाही, नास्तिक होतो. इव्हन फक्त गणपतीला पण असं नॉर्मल माहिती आहे, देव आहे आणि हात जोडायचो, पण पूर्णतः नास्तिक, विश्वास नव्हता कशावरती. आणि असंच एकदा माझे एक रिलेटिव्ह आहेत आमचे जवळचे, तर त्यांनी कार घेतलेली साधारण 10-15 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी. आणि ते भाड्याने असे टूर करायचे ना, तसे त्यांच्या मुलासाठी, भावाच्या मुलासाठी केलेली. आणि ते असे टूर गाडी घेऊन जायचे कोकणात, पुण्यात, कसारा, नाशिक, बीटी असं. तर मला जसं वेळ असेल, समजा एखाद्या दिवशी सुट्टी असेल, तर मग मी त्यांना बोलायचो की अरे मी सुट्टी आहे, त्या दादाला बोलायचो मला घेऊन चल तुझ्याबरोबर, मला पण आवडतं असं बघायला. आणि लहानपणापासूनची सवय आहे की कधी गावी जात असेल तर मग रात्रभर फक्त गाडीच्या एसटीच्या बाहेर बघत राहा, सकाळ झाली की झोपा. त्यामुळे मला झोप नव्हती. तर त्याला एक ॲडव्हान्टेज होता, मी 1-2दा त्याच्याबरोबर खूप फिरलो आणि 4-5 ठिकाणी, कणकवलीला गेलो, कोल्हापूरला गेलो, नाशिक साईड केलं. तर त्याला कळतं की हा झोपत नाही मुलगा रात्रीचा, त्यामुळे त्याला पण बोलण्यासाठी कंपनी व्हायची त्या दादाला. तो मी असेल ना तर तो खुश व्हायचा, रिलॅक्स असायचा. तर त्याच्या आधी मी त्याला खूप वेळा विचारलेलं की अरे तुला ड्रायव्हिंग करताना काही अनुभव आलेले का किंवा काय? तर तुम्हाला नेहमी बोलायचं नाही रे, अरे काय नसतं असं, मी तरी अजून अनुभवलं नाही, त्यामुळे तूही असं ठेवू नकोस. म्हटलं चालेल. तर असंच एक दिवशी त्यांची फॅमिली, स्वतःचीच फॅमिली त्याची, गावी होती राजापूर साईडला. आणि त्याने मला सांगितलं चल त्यांना फक्त आणायला जायचं आपल्याला. आणि इथून रात्री आम्ही साधारण 9 वाजता जोगेश्वरीवरून जेवी लिंक रोड आहे जेवीला, तिथून आम्ही कारमध्ये बसलो. सुमो कार होती त्यांची. मी बसलो, तो दादा होता माझा आणि त्याचे मोठे काका होते, असे 3 जण आम्ही चाललेलो. आणि दोघं पण म्हणजे असे जॉली असे. आम्ही निघालो 9-10च्या दरम्यान आणि गाणी ऐकत, इकडच्या तिकडच्या गप्पा, धमाल मस्ती. आणि तो जर एकटा कधी किंवा असं जात असेल तर भाडी घेतो असं जाताना, पण त्या दिवशी त्याने नाही घेतलं कारण आम्ही दोघं घरचे होतो म्हणून. मस्त जेवण विवण केलं आणि पोलादपूरला गाडी थांबली कशेडी घाटाच्या आधी. हा कशेडी घाटातला किस्सा आहे. कशेडी. हा. आणि जेवण सगळं झालं आणि नंतर मग 2च्या दरम्यान, 2-2:30ची गोष्ट असेल, आम्ही गाडीत बसलो आणि गाडी चालू झाली रत्नागिरी साईडला जायला. आणि कशेडी घाट, मला घाटात तर खूप आवडतं कारण ते एकदम अस्ती जातात वळून, एकदम जो कशेडी घाट डेंजरस होता तेव्हा, तर बघायला मला मजा यायची. आणि असं होतं की तो माझ्या राईट साईडला ड्रायव्हर तो चालत होता दादा, लेफ्ट साईडला काका बसलेला आणि मधल्या सीटमध्ये मी होतो. आणि मी असा हात ठेवून बघत होतो, रोड बघतोय जाताना येता. आणि त्या असं वीकडे असल्यामुळे वर्दळ वाहनांची जरा पण नव्हती. चाललोय
आणि जाता जाता मी असंच त्याला म्हटलं की तुला असं नाही वाटत आहे का रे, आज म्हणजे जरा खूपच कमी गाड्या आहेत रोडलाच, पूर्ण ट्रक पण दिसत नाहीयेत, एसटी पण दिसत नाहीयेत. तर कदाचित म्हटलं वीकडेज आहेत, त्यामुळे कदाचित असू शकतं की हे त्या दिवशी वार किंवा काय माहिती नव्हतं मला, पण वीकडे होता तो. आणि आम्ही गेलो आणि कशेडी घाट उतरताना आहे ना, म्हणजे एक कशेडी देवीचं मंदिर येतं, त्याच्या आधीचा हा किस्सा, एक मोठा टर्न येतो थोडासा, त्या टर्नवरचा. म्हणजे आम्ही असे चाललेलो आणि सडनली म्हणजे 20 फुटावर असेल आणि तिथे टर्नला एक लेडी उभी होती. ओके, तर लेडी उभी होती, व्हाईट साडी घालून, व्हाईट होती की लेमन येल्लो मला माहिती नाही, पण साडी घातलेली तिने आणि उभी होती. तर तिला करायचा होता रोड क्रॉस आणि आम्ही चालू. तर ह्याने, माझा जो दादा होता त्याने जरा गाडी स्लो केली आणि चालवत होता, हार्डली 30च्या स्पीडला असेल, 30-40च्या. आणि पुढे जात होतो आणि ती असं झालं, ती पळाली समोरून लेफ्टने, पटकन अशी क्रॉस केलं तिने आणि आमच्या गाडीने त्याने असं झटकन ब्रेक केल्यासारखं झालं आणि ती पटकन समोर जी एवढ्या जोरात धावत गेली ना, ती डायरेक्ट पायवाटेवर चढत चढत ती आत गेली, निघून गेली समोरून. हे झालं आणि हे मी सुद्धा समोरून बघितलं सर, एकदम समोर. इव्हन मला फेस पण आता तिचा एवढं लक्षात येतं की तिचा फेस, तरुण मुलगी होती आणि फेस आठवते तिचा की कसा होता, ती आमच्याकडे बघत होती गाडी चालवत. आणि असं झालं की पटकन निघून गेली, ती निघून गेली आणि आमची गाडी थोडी पुढे गेली. आणि मी नॉर्मल असं शिव्या घालतं की त्यांना बोलतात, काय मूर्ख लोक आहेत गावातले, हे काय वेळ आहे काय, ही काय, आणि गाडी लांब आहे, थोडं गेल्यावर क्रॉस कर, असं मी बोलतोय दोघांना. आणि दोघं चूप, गाडी चालवतायत. थोडं पुढे गेलं, थोडंसं पुढे गेलं तर जो दादा होता ना, तर त्याला ते आकडीसारखं आलं, असं असं ड्रायव्हिंग करताना एकदम तो हे झाला, आउट ऑफ कंट्रोल झाला. आणि मला हे माहितीच नाही की माझ्यासमोर काय घडलंय आणि ते भूत आहे की काय माहिती नाही. आणि जे काका होते ते त्याला पटकन गाडी सांभाळून त्यांनी पुढे कशी तरी नेली आणि बाजूला लावली, पाणी विणी मारलं, हे ते सगळं केलं. तोपर्यंत मला कल्पना नाही की आमच्यासोबत काय झालंय. आणि नंतर त्याला थोडं आणलं, वेळ शुद्धीवर आणलं, सगळं झालं. तर त्याला बोललं आता तू चालू शकतोस. आणि त्याला ते बोलतायत शांत हो, शांत हो, रिलॅक्स, एकदम मोठा श्वास घे, मोठा श्वास घे, मी आहे, हा बघ, हा आहे, असं. ते झालं. म्हटलं अरे पण एवढं काय झालं तुला, म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास किंवा असं काय. बोलतो अरे गपरा गपरा. थोडं पुढे गेलो आणि जवळपास हॉटेलच्या जरा आधी असं थांबलो आम्ही, वर्धईच्या ठिकाणी, 3-350 गोष्ट असेल. आणि मग नंतर तो थांबले, बसलो हायवेला, पाणी पित होतो. तर म्हटलं काय झालं तरी काय. तर म्हटलं तुला कळलं का, तू समोरून काय बघितलंस ते. म्हटलं हो, ती बाई आली समोर आणि पटकन ती माझ्याकडेच बघत, आपल्याकडेच बघत होती तिघांकडे. आणि बघता बघता ती, आम्ही म्हणजे जसं आमची गाडी थांबली, ती अशी म्हणजे जराशी ओरडली असेल कारण आम्हाला आवाज नाही आला, काचा बंद होत्या, ती समोरून पळत गेली. आणि मी म्हटलं अशी पळत का गेली असेल असं. तर बोलतात अरे ती बाई नव्हती, म्हणजे नंतर त्यांनी सांगितलं की अरे हे आपण असं एक भूत प्रकारे बघितलं. आणि नंतर माझी ट्यूब पेटली की अरे हा, म्हणजे असं होतं. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या याच्यावर भीतीचा काही लवलेश नव्हता की मी घाबरलो किंवा काय. नंतर मला कळलं की अशी घटना झाली आणि असं झालं. आणि आम्ही मग नंतर गेलो घरी. पण मी त्या घटनेने पूर्ण घाबरलो की म्हणजे असं फर्स्ट टाइम बघितलं, इव्हन त्याने पण असं की म्हणजे समोर होऊ शकतं, तसं झालं. आणि मग ह्याच्यामध्ये मी घरी कोणालाच सांगितलं नाही, कारण ऑब्व्हियसली परत पाठवलं नसतं त्यांनी कधीच अशा ट्रिपला. म्हणून मी कुणाला सांगितलं नाही, माझ्या 1-2 फ्रेंड्सला सांगितलं असं असं झालं रे, दिसलं. म्हटलं अरे जपून असतात असं काय. म्हटलं ठीक आहे, मग असेल नसेल गॉड नोज. आणि असं झालं की नंतर 6 महिने झाले आणि परत त्यांना, आम्हाला त्यांच्याच ज्या गावी त्यांची फॅमिली गेलेली, तर त्यांना घेऊन यायचं होतं रिटर्न. तर म्हटलं ठीक आहे. तर त्यांना आम्ही रत्नागिरीला कुठेतरी ते होते, तिथून पिक करून त्यांना राजापूरला न्यायचं होतं आम्हाला, तिथून मग त्यांच्या फॅमिलीला घ्यायचं होतं. असं आम्ही सगळे निघालो इथून. अर्धी फॅमिली जी बसलेली ती माझ्याबरोबर, तोच गाडी चालवणारा तोच दादा, तेच काका, जो आधी गाडी चालवत होता तोच होता, तेच काका होते. आणि त्यांच्या मोठ्या भावाची मिसेस आणि ती एक मुलगी होती, जी म्हणजे ती बहिणीसारखी ती होती. आणि आम्ही असे 5 ते 6 जण गेलो. आणि 2 दिवसाआधी जायच्या आधी आहे ना, मी त्या दोघींना किस्सा सांगितलेला, हा वाला त्याच रोडचा, कशेडीचा, की आम्हाला असा असा इन्सिडेंट झाला, अगं असं असं झालं. तो का बोलतो, भूत बघितलं म्हटला. आणि त्या दोघींनी 2 दिवस माझी खूप खेचत होते, हा भूत बघणार आहे, भूत दिसलाय असं करून. म्हटलं ठीक आहे.
होतं असं कधी कधी. आणि 6 महिन्यानंतरची गोष्ट, आम्ही निघालो मुंबईवरून सेम 9-10च्या दरम्यान त्याच सुमोमध्ये तिथूनच निघालो. गेलो, प्रवास करतोय, तर ह्यावेळी मी पुढे होतो, काकांच्या जागी मी पुढे होतो, तुम्ही पुढे मध्ये त्या बसले. दोघी होत्या हा. आणि पाठच्या सुमोच्या पाठच्या सीटला माझे ते काका पुढे बसले, का ते पाठी होते. आणि कशाडी घाट गेला, रत्नागिरी आलं, तर ह्या दोघी माझ्या खेचायला लागल्या. अरे बहुत घाबरलं असेल तुला म्हणून आता नाही आलं, असं आहे ते खूप खेचत होते, मस्ती मस्ती करत होते. म्हटलं असेल, जाऊ दे म्हटलं, तुम्ही पण नका विश्वास ठेवू, असं थोडी ठरवून बघायला गेले तर नाहीच दिसणार तुम्हाला. म्हटलं कशाला तुम्ही पण हे करताय, सोडून द्या विषय. असं चाललेलं. असं करता करता जेव्हा सिंधुदुर्गामध्ये आपण एंट्री घेतो तर तिथे एक मधुबन हॉटेल आहे, नदीच्या वरती असं एक मधुबन हॉटेल आहे. तिथून लेफ्ट मारला की कोल्हापूरला जातो एक रोड, असं साडे करत. तर तिथून त्यांना लेफ्ट मारला आम्ही तिकडून. आणि ही वेळ असेल साधारण म्हणजे 3:30च्या पण पुढे झालेले, सकाळ होती ऑलमोस्ट, पोचायला आलेलो आम्ही. आणि लेफ्ट मारला आणि मग नंतर तोपर्यंत सगळे झोपलेले. आणि जसं ते मधुबन हॉटेल आलं ना, तर तिथे हे लोक थोडे फ्रेश झाले, म्हणजे चहा प्यायले. एक छोटीशी टपरी आहे तिथे आणि हॉटेल आहे मेन. असं सगळे चहा प्यायले की आता इथून 20 मिनिटावर गाव येणार आहे. तर ते सगळे हे झालं की आता सगळे बोलगप्पा मारत बसले. परत आम्ही सगळे बसलो. आणि तिथून जो रोड लागतो ना त्यांच्या गावापर्यंत, तो एकदम निर्मनुष्य रोड, म्हणजे गावं पण तिथून नाहीयेत, कोणच तुला भेटणार नाही रोडवर चालवतं असं. आणि असं किस्से आहेत की म्हणजे तिथून जाताना पण असत ना, म्हणजे लेपर्ड्स किंवा काय दिसतात, त्यामुळे लोक चालत नाहीत तिथून रात्रीच्या वेळी. तर आम्ही तो घेतला आणि आम्ही गाडी चालू झाली, प्रवास चालू झाला आणि जात होतो. आणि आमच्या गप्पा पूर्ण मस्तीखोर चालू आहे. मी सुद्धा सीट बेल्ट नव्हता लावलेला आणि मी राईट पाठीमागे बोलून त्यांच्याशी हसी मजाक चालले असं कसं. आणि आम्ही सडनली बघतोय आमची गाडी ऑलमोस्ट 100च्या स्पीडला असेल, कारण रात्रीचा तो प्लेन रोड आहे, माळरान, आणि कोण येणार आहे तिथे, साधं ट्रक पण येणार नाही, कारण तो ऑफ रोड आहे पूर्ण, कोणीच नाही. आणि चालत म्हणजे एवढी चालतोय आम्ही, गप्पा मारतोय आणि सडनली म्हणजे आमच्या सगळ्यांचीच गाडीची नजर समोर होती, बोलता बोलता गेली. आणि आम्ही बघितलं, आम्ही म्हातारीला उडवलं. आणि लिटरली आम्हाला कळलं, आम्हाला गाडीला फटका बसला आमच्या, धाड धाड करून. आणि बोलतात ना, फ्लॅश झाली ती म्हातारी. आणि तिला काठी घेऊन होती आणि तिला आम्ही उडवलं तर ती पाठी अशी उडून पाठी गेली, गाडीच्या मागे पडली, काचेवर पडून पाठी गेली. ते ड्रायव्हरला दिसलं नाही का उडवताना? नाही, आम्ही तिघं बोलत, ड्रायव्हर पण बोलत होता, मी बोलत होतो, मी पुढे बसलो, लक्ष नव्हतं कोणाचं. आणि फ्लॅश मध्ये ती आली आणि फक्त आवाज ऐकला की आम्ही उडवलंय. आणि दिसलं तुम्हाला? हा, दिसली सगळ्यांना दिसली. आणि कळलं आम्ही उडवलं तिला. आणि 100च्या स्पीडला होतो आणि थोडं पुढे गेलो आणि आम्ही घाबरलो की आता करायचं काय. बरोबर, आता कोणातरी उडवलं आपण. आम्ही सगळे घाबरलो, म्हणजे लिटरली झाले. आणि बोललो आता करायचं का, पण नाही का तुला काचेला काहीच झालं नव्हतं. जेव्हा ना माणूस 100च्या स्पीडला जर दगड किंवा काही जरी ठोकलं तर ते काचेला थोडे तरी चरे जातील, पण काच नव्हती काय. गाडी लावली बाजूला पटकन आणि आम्ही फटाफट जे टॉर्च किंवा काय होते हँडी ते घेतलं. तो पण जो स्वतः होता तो पटकन गेला बघायला काय झालं असेल. गाडीमध्येच लावली, कारण कोण आहे माहिती नाही. आम्ही जवळजवळ लांब पर्यंत 5 मिनिटं चालत गेलो पाठी, पण आम्हाला एकही कोण दिसलं नाही. आजूबाजूला बघितली, मारली बॅटरी. आम्ही हार्डली त्या गाडीमध्ये तेव्हा 5 ते 6 जण असू. 6 जणांनी 2 ते 3 बॅटरी घेऊन सगळं टॉर्च मारत हे करतायत, बघतायत काय झालं. 5-10 मिनिट शोधलं, नाही भेटलं. तर मग जे मोठे काका होते ना, जे पाठी बसलेले, ते बोलले चला इथे काहीतरी आहे, आता थांबवणार तर नाही, निघा इथून. म्हटलं ठीक आहे. आणि ही लोक आले गाडीत आणि सगळ्यांची बोलते बंद, कारण झाला असा सीन की आम्ही बघितलंय की आम्ही उडवलंय लिटरली. आणि तो फटका पण बसलाय, गाडी हल्ली पण आहे, आवाज पण आला एखाद्याला उडवण्याचा. आणि ती उडून पाठी गेली हे पण बघितलं आम्ही. पण म्हणलं ती गायब कशी झाली, तिथे पडली पाहिजे मस्त. आणि ती अशा ह्याच्याने उडवलेलं की ती सेंटरलाच पडेल, कुठे जाणार किंवा अशी इकडे तिकडे नाही. तरी आम्ही बाजूला पण बघितलं, पण ती नव्हती. नाही, आम्ही म्हणजे जवळजवळ, कारण उडवल्यावरती त्याने 100च्या स्पीडला असून सुद्धा त्याने हार्डली लगेच त्याने सेकंदांमध्ये गाडी बाजूला लावली. सुमोचा अर्जंट ब्रेक घेतला, ज्याने सगळे दाबले. म्हणजे मला वाटतं आता इथून पाठीच झाला असेल सीन हा. आणि ती एवढ्या लांब कुठे जाणार ना. तरी आम्ही एवढं फिरलो तरी आम्हाला दिसलं नाही ते. हा एक 3:30 पावणे 4चा किस्सा होता. त्याच्यानंतर त्यांनी कधी, म्हणजे बोलतात ना,
जेव्हाही त्या रोडने गेले असतील ना त्यांना ही आठवण नक्कीच आली. येताना आम्हाला नक्की आलेली ही आठवण की पण आम्हाला तो स्पॉट माहिती नव्हता. कुठे बोलत होतो ते नाही विसर, कारण रात्रीचं माहिती नाही तो कुठे असेल. हे कसे झालेले. आणि ह्या किस्स्यानंतर मला म्हणजे असं वाटायला लागलं की म्हणजे हे असे पण किस्से म्हणजे आपल्याशी घडतात, घटना किंवा काही म्हणजे असू शकतो. मला विश्वास नव्हता या आधी पण ह्या ज्या अनैसर्गिक घटना हे जे दिसणं आहे असं हे मी बघितलं स्वतःहून. आणि माझ्याबरोबर माझे जेवढे सहकारी होते त्यांनी पण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे हा विश्वास मला आला. आणि त्या ज्या 2 मुली तुम्हाला चिडवत होत्या ते तर गप्प, त्या दोघं पण त्यांनी परत आतापर्यंत कधी शब्द नाही काढला की मला कधी भूत. आणि त्यांनी, मला नाही वाटत त्यांनी ही घटना कोणाला सांगितली असेल. ती अजूनही आमच्यातच आहे सगळ्यांमध्ये. कारण त्यांना असं वाटलेलं की आपण उडवलं कुणाला तरी, आपण हे वाच्यता नाही करू शकत. पण झालं की त्या रात्री ते शक्यच नाहीये की ते कोण म्हातारी येणार. आणि आम्ही शोधलं पण ती कुठे गेली काहीच नाही दिसलं. काय म्हणजे त्याचं काहीच खून नव्हतं, ब्लडचं खून नाही किंवा गाडीला हे नाही, काहीच नाही. इव्हन ती समोर जर तू एका माणसाला तर गाडीला थोडी तरी स्क्रॅच आली पाहिजे, पुढे बंपरला आणि इथे कुठे काहीच नव्हती. सुमो एकदम चांगली गाडी होती, तशीच होती. हे एकदम. आणि हा किस्सा तर एकदम म्हणजे असं वाटलं की लिटरली कोणाला जिवंत त्याला आपण केलेलं आहे. आणि तसं झालं. पण खूप शोधलं आम्ही, आम्हाला नाही भेटलं त्याचं रिझन. आणि नंतर कळालं की इथून निघालं पाहिजे फटाफट. आणि आम्ही तिथून निघालो. 2 दिवस तरी गावातले जे तिथे आहेत ना त्यांनी विचारपूस केली की इकडे काही असं झालं का रात्रीचा ऍक्सिडेंट, म्हणजे अशी बोलच्या विचारपूस करत होते. तर कोणाचंच काही नाही की असं काहीच झालं नाही कुठे काय. म्हटलं तो स्पॉट तरी डेंजर आहे का, म्हटलं नाही असं काही डेंजर असं झालेलं नाही. तरी पण हे असं त्यावेळी झालेलं. हे खूप म्हणजे भीतीदायक होता हा सीन. त्याच्यानंतर मी जेव्हाही म्हणजे गेलो असेल ना तर माझं लक्ष असतं. पण हे काय म्हणाल की मी घाबरत नाही, म्हणजे शांत ठेवायचं, पेशन्स ठेवून असतं. त्या होतात गोष्टी पण आपण समजून जायचं की जरा अवॉइड करायचं की हा हे नाहीये. थांबवत नाही गाडी डेफिनेटली, पण एक जरा आधी बोलतात ना प्रिकॉशन्स घेतात, तसं आहे. आणि तिसरं असं झालं की आता मी तुम्हाला माझा स्वतःचा पर्सनल अनुभव सांगतो की जो खूपच म्हणजे भीतीदायक आणि भयानक होता. आणि तो मी असं झालं की मी घरातल्यांना पण माझ्या अजून खूप लोकांना सांगितलं नाही. हा किस्सा आणि हे अनुभव हे फक्त मी आणि माझे वाईफ आमच्या दोघांमध्ये आहेत असे. आता ते येऊ शकतात त्यामार्फत. झालं असं की म्हणजे रिसेंटली मी कांदिवलीला रूम घेतलेला. ओके. आणि तिथे मी आहे, माझी वाईफ आणि माझा छोटा 1 वर्षाचा मुलगा, आम्ही असे राहायला गेलो. तर असं नॉर्मल म्हणजे काहीच नव्हतं. म्हणजे कधी मला असं कधी तिथे भीतीदायक असं काही जाणवलं नाही त्या रूममध्ये. कधी निगेटिव्हिटी असं वाटलं नाही. पण माझ्या बायकोला नेहमी असं वाटायचं की इथे ना काहीतरी आहे या घरामध्ये असं. आणि म्हणजे कसं होतं, तुम्ही रूममध्ये एंट्री केली ना की हॉल येतो, नॉर्मल छोटासा हॉल. ओके. जिथे पाहुणे बसू शकतात. त्याच्यानंतर मध्ये बेडरूम आहे. बेडरूममध्ये एक छोटासाच बेडरूम आहे, एक बेड आहे आणि एक वॉर्डरोब आहे. आणि आतमध्ये किचन आहे सगळ्यात लास्टला. ओके. तर आमचे एक होतं की किचनमध्येच देव्हारा होता जिथे. तर किचनच्या राईट हँड साईडला असं म्हणजे तिथे देव्हारा होता. वॉश बेसिन एक आहे त्याच्या बाजूला असा. आणि व्हायचं काय, मी असेच ऑफिसमध्ये किंवा बाहेर काम करत असेल, आता मुलगा समजा खेळायला गेला असेल, कोणी नातेवाईक घेऊन गेला असेल तर असं. तर हिने मला एकदा सांगितलं की मी असं काम करते आणि माझी कोणीतरी केस खेचली, पटकन असा धक्का दिला असा करून असं तिला झालं. तर मी मला फोन केला, घाबरले आणि मला फोन केला की अरे असं असं बी झालंय. तर पहिला तिने बोलली पहिला तू घरी ये. मी ऍक्च्युली कुठे बाहेर असं गेलो, मला बोलते घरी ये. घरी आलो आणि मग म्हटलं काय झालं असं एवढा अर्जंट फोन केलास. म्हटलं अरे मला असं असं झालं रे. पण म्हटलं काय बोलतो, कसं असू शकतं, तुझा भास असेल म्हटलं असं. आणि जेवण बनवत होती ती. किती वाजता आहे? दुपारी 2चा वेळ असेल, 2-2:30ची वेळ असेल. भर दिवस झाला. हा 2:30 वाजता. तर म्हटलं ठीक आहे असं. म्हटलं सोड, हे नसतं असं, तुझा मनातला भास असेल असं काही नाही आहे. म्हटलं ठीक आहे. ते झालं. मग असं 2-3 दिवसांनी परत ते संध्याकाळी रात्री म्हणजे असं व्हायला लागलं की तिला अचानक आजारी पडायची. रात्री आजारी पडायची. रात्री 10 वाजता तिला बरं नाही, पोटात दुखतंय, सर्दी होते. सकाळी 7ला पूर्ण बरी असं असायचं. तर मला म्हटलं आणि मी बघतोय की दर दिवशी असं काय होतंय, म्हणजे ही बघतोय, नोटीस केलं मी तिला काय बोललो नाही
की बरोबर रात्री आजारी पडते आणि सकाळी चांगली होते. म्हटलं काहीतरी असू शकतं हे मनात ठेवलं. पण कसं मला ऑप्शन नव्हता कुठे जाण्याशिवाय, त्यामुळे मी तिथे राहत होतो. तर असं करता करता एक दिवस आम्ही असे म्हणजे एक स्वामींच्या मठात गेलेलो. जवळपास एक स्वामींचा मठ आहे, तर तिथे बोललो आणि त्यांना बोललो असा असा त्रास होता, तर तुम्ही काय करायचं. तर म्हटलं ठीक आहे. त्यांनी सांगितलं की एक काम करा तुम्ही, असं असं हे गुरुवार येतात ते पाळा आणि असं त्यांचं काहीतरी दिलेलं. आणि नंतर म्हणाले की आमचं ते कुठे विचारतात, तो एक दिवस असतो विचारायचा, त्या दिवशी तुम्ही या. म्हटलं ठीक आहे. आणि आम्ही गेलो विचारायला. तर त्याच्यात त्यांनी आधी मला सांगितलं, म्हणजे त्यांनी डायरेक्ट सांगितलं मला की बाबू मी बघितलं, म्हणजे मला तुमच्या रूममध्ये नाही आलोय, पण मला वाटतं असं तुम्ही जिथे राहताय ना ती रूम तुम्ही सोडून द्या. म्हटलं का, काय झालं. बोलतो नाही, बोलतो मी ते सिंधुदुर्गला गेलेले, तिकडच्या आजी होत्या त्या कौल घेणाऱ्या किंवा काय. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही, त्यांनी तिथून सांगितलं, त्यांना काही दिसलं माहिती नाही, पण बोलतात त्याचे मुंबईचा जो अभिषेक होता ना त्याच्या फॅमिलीला सांग ती रूम सोडून दे लवकरात लवकर. म्हटलं ते लोक पण बोलले, तर म्हटलं ठीक आहे. तर मी असंच एका मित्रांच्या फॅमिलीच्या याच्याकडून पुण्यामध्ये एक होते ज्योतिषी, त्यांची पण एकदा भेट गेलेली, असं बोलत चल बघूया. आणि ते काय नॉर्मल आम्ही विचारायला असंच गेलेलो कशी कंडिशन आहे. आणि मी मुद्दा म्हणून त्यांना असं विचारलं की आमचं घराचं आहे ना, म्हणजे असं असं सीन झालाय, हिला असे अनुभव आलेत, मला होत नाहीत ते पण हिला होता, तर असं काय असेल. तर त्यांनी मला बोललं फोटो दाखव ना. तर मी फोटो घेऊन गेलेलो, तर त्याने फोटो बघितला आणि मला बोललं सोडून दे रूम. त्याने फक्त असा फोटो घेतला, बघितला, त्याने असं केलं, बोलतो नको राहू इथे, विकून टाक रूम. मी डायरेक्ट बोलला. म्हटलं का, काहीतरी ऑप्शन असेल, मी नाही विकू शकत ही रूम. बोलतात विकून दे, इथे तू कधी फायनान्शियल पुढे नाही जाऊ शकत आणि तुमचं हे पण मॅरिड लाईफ कधी हॅपी नाही होऊ शकत, निघून जायचं. म्हटलं ठीक आहे. मुंबईला आलो आम्ही दोघं पण. त्याच्यानंतर असंच परत राहत होतो, हिला अनुभव येतच होते. आणि म्हणजे आता तसं वॉश बेसिनला ती जर भांडी धुवत असेल रात्री 10 वाजता आणि मी समजा शतपावलं करायला गेलो असो छोटूला घेऊन, तर तिला ना तिथे उभं राहून भांडी धुताना एवढं गरम वाफा येतात, पायाला चटके बसायचे, एवढं तिथून असं वाटायचं. तर मी नंतर म्हटलं इथं मला इथे चटके लागतात पायाला. म्हटलं कसं पॉसिबल आहे. मी जातो तर नाही, मी आलो म्हणलं, तिने फोन करून मला बोलवलेलं. मी थोडाफार उभा राहिलो, भांडी घासून, म्हणजे 1-2 भांडी घातली. म्हटलं मला नाही वाटत. ती बोलते बघ मला वाटतं. आणि ती लिटरली 5 मिनिटं उभी होती. नंतर तिला सहन नाही झालं, ती येऊन बसली, तर मी तिच्या पायाला हात लावले असं. तेव्हा मला वाटलं शेकोटी केल्यावर कसा हात थोडा तरी गरम असतो तसं राहिलेलं. तेव्हा मला कळलं ही खोटं नाही बोलत आहे, काहीतरी आहे. म्हटलं देवाचं नाव घे आणि कर, नाही तर मी करतो, तू जा. सगळं मी केलं, थोडे दिवस मी केलं, मग परत हे सगळं गायब, अनुभव हे सगळं गायब. मग मी अजून तिथे असं कौल इकडे, म्हणजे जिथे वाटतं ना विचारायचं तसं करत होतो. बांद्राला पण गेलेलो, जरी माझी आई आहे तिथे पण गेलेलो. त्यांनी तेच सांगितलं. तर 3 जणांकडून मला तेच आलं, प्रत्येक जण रूम सोडायलाच सोडून दे. हा, रूम सोडून देतो ही, तुला तिथे धोका आहे आणि म्हणजे आणि तुझा बेबी पण आहे, त्यामुळे तू राहू नकोस. म्हटलं ठीक आहे, मी विचार करेन याच्यावर नक्की. असं झालं. आणि असंच एकदा मी माझी वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे मी घरीच बसलेलो आणि काम करत होतो आणि छोटूला असंच बाजूवाल्यांकडे खेळायला पाठवलेलं. आणि काम करता करता हिने मला जोरात ओरडली, लवकर ये लवकर ये. काय म्हणलं, मी ठेवला लॅपटॉप आणि बघायला गेलो काय झालं काय झालं. ती बोलते हे बघ, ती उभी होती आणि तिचे केस जळत होते पाठवून आपोआप. हा, ना गॅस चालू ना काय, ती भांडीच धुवत होती आणि जस्ट पुसून ठेवून दिली. ते बघ माझे केस जळत चाललेत आणि मी बघतोय लिटरली जळत चाललेत. आणि मी हाताने असं हे करतोय, विझवतोय आणि असं केलं. आणि आता पण शहारे आले अंगावर लिटरली. मला काय चाललंय कळत नव्हतं. म्हटलं काय होतंय हे. मी जेव्हा आपण बोलतो ना आपल्या देवीला कुलदेवतीला, माफ कर बाबा काय चुकी झाली असेल तर, मी येईन तिकडे दर्शनाला वाटल्यास, पण आता ह्याचा त्रास थांबव, असं काय ते कर. पण जागेवाल्याला पण असं केलं की नको त्रास देऊ, आम्ही इथे काय करायला ना, आमची चुकी फॅमिली छोटी. ते झालं, सगळं आलं. तर तिथपासून ती घाबरली खूप की असं का होत आहे. तर मी म्हटलं तिला, तेव्हाही तिला असं दिलासा दिला की सध्या आपलं फायनान्शियल कंडिशन अशी आहे की आपण कुठे जाऊ नाही शकत, तर आपल्याला थोडे दिवस काढावे लागतील, नंतर आपण बघू. असं झालं. तर हे असं आहेत ना, म्हणजे विश्वास नाहीत. मी जर कोणाला सांगायला गेलो ना मित्रांना, तर ते मजाकवारीवर घेतात, पण हे आम्हाला माहिती आहे. आणि एकदा तर असं झालं की
मला जास्त त्रास कधी वाटला असं की आता मी कन्फर्म झालो की आता तर आहेच. म्हणजे आम्ही रात्री झोपलेलो आणि तिघं पण आम्ही बेडवरती झोपतो मध्ये हॉलमध्ये बेडरूम मध्ये आणि 2 वाजले असतील आणि बाबू माझा उठला. 2 वर्षाचा आहे स्काय नाव त्याचं. तो उठलास आणि ही पण म्हणजे वाईफला पण जाग आली की हा उठलाय. तो थोडा रडत उठला आणि उठला, तो उतरला बेडमधून आणि तिने गपचूप मला उठवलं. उठ उठ जोरात एकदम. आणि तो चालत किचन मध्ये गेला. किचनचा डोअर आहे थोडासा, तो त्याने बाजूला केला आणि आत गेला. तर हिने मला उठवलं आणि आम्ही दोघं पण बघतोय तो आतमध्ये बोलतोय कुणाशी काळोखात. म्हणजे एकदम डीम लाईट आहे तिथे. आणि तो बोलतोय की तुम्ही जा, मी बाबाला नाव सांगेन डॅडीला, तुम्ही इथून जा, बाबा जा, तुम्ही जा, बाहेर जा, बाहेर जा बोलतोय. मी म्हटलं मी एकदम हे झालो की हा कुणाशी बोलतोय तिथे काळोखात. आणि तो तिथे लिटरली बोलतोय. मी एवढा घाबरलो. पहिला उचलला त्याला, माझ्याकडे येऊन शांत केलं. त्याला काय झालं बाबू? तर तो थोडं थोडं बोलत होता. मग तो बाबा येतात. म्हटलं कोण बाबा आहेत? तो दाढीवाले. म्हटलं काय करतात? तो मला ओरडत आहेत. बोलतात त्यांना मी बोललो जा बाहेर, डॅडू मारतील, पिटी करतील. तर असं तो मला सांगतोय. तर मी त्याला कन्सोल केलं की ठीक आहे, मी त्यांना बोलतो तू झोप. असं झालं. मी पण घाबरलो, वाईफ पण घाबरली. आणि मग नंतर असं मग आणि कसं माहितीये, ज्या दिवशी असं व्हायचं की माझी वाईफ ज्या दिवशी पूजा करेल ना त्या देवालयामध्ये, त्या दिवशी तर होणारच होणार काहीतरी त्रास. म्हणजे ती ज्या दिवशी जे मंदिर पुसलं आणि तिने ज्या दिवशी जर पूजा केली, नॉर्मल पूजा म्हणजे अगरबत्ती लावणं, दिवा लावणं किंवा असं काय गोड नैवेद्य ठेवला ना, त्या दिवशी आम्हाला व्हायचं. त्या दिवशी माझा बाबू रात्री उठणार, रडत तरी नाही. तर मग नंतर तो बसून बोलायला लागला. जिथल्या तिथे जात पण नव्हता, तिथेच बसून असा बोलत राहायचा. मग माझं खूप हे झालं. मी बोललो आता इथे खरंच म्हणजे राहणार नाही असं. मग नंतर मी आधी इन्क्वायरी केली 2-3 ठिकाणी की इथे आधी जे राहणारे होते म्हणजे तिथे. तेव्हा कळलं की ती लोक पण हेच सोडून गेलेली ह्याच कारणाने. फटाफट रूम विकून गेलेले की इथे असं झालंय आणि तसं. इथे मॅरिड लोक कधी आणि स्पेशली त्या किचनमध्येच आहे. कारण हॉलमध्ये येतात इव्हन तसं म्हणजे काय एवढं हे नाही. इव्हन माझे नातेवाईक कधी येऊन राहिले ना, त्याच्यातल्या हार्डली एका दोघांनी सांगितलं की मला इथे दाबल्यासारखं झालं रात्री. श्वास कोणीतरी असं वाटलं कोणीतरी दाबतंय आणि ते उठलेले आहेत. असे नातेवाईकांचे मुलं किंवा येतात तेव्हा. पण तेव्हाही आम्ही सगळ्यांना मजाकवारी नेलं, तेव्हा आम्हाला असे अनुभव नव्हते. पण हे असे झालंय. आणि म्हणजे मी खूप ठिकाणी इन्क्वायरी केली पण नाही. त्यामुळे हा जो अनुभव होता ना घराचा, तो खूप मला हे झाला. इव्हन माझं स्वतःचं माझं चॅनल आहे, युट्यूब चॅनल, त्याच्यामध्ये मी त्या घराची शूटिंग केली आहे पूर्ण आणि ती टाकली आहे. म्हणजे चॅनलवरती म्हणजे जर कोणाला बघायचं असेल तर बघू शकता. काय नाव चॅनलचं तुमच्या? अभिसू अँड स्काय. अभिसू अँड स्काय असं एक माझं चॅनल आहे, जिथे मी डेली व्लॉग करतो माझा जॉब सांभाळून. तिथे आम्ही टाकतो म्हणजे असे डेलीचं काय होतं आणि असं काय करतो आम्ही इथे. तर त्याच्यामध्ये मी त्या घराची शूटिंग टाकलेली आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर ते घर तुम्ही बघू शकता. असं आहे. मग नंतर असं करता ना एकदा एका युट्यूब म्हणजे कमेंट येतात ना आपल्या लोकांचे. आता माझं चॅनल आहे, माझे व्हिडिओ बघून कोणी कमेंट करतात चांगलं आवडलं असं. त्याच्यात एकाने मला कमेंट केली की मित्रा तुझं, लेडीज होती ती, बोलते दादा तुझं चांगलं आहे घर, पण फक्त एक तुझ्या घरामध्ये हे आहे, तर तुझं जे मंदिर आहे ना ते तुझं वॉश बेसिनच्या इथे आहे. तिथे तू मच्छी पण चिकन साफ करतो ते तिकडून हटव काही करून. आणि तर मी म्हटलं असू शकतं हे कदाचित, कारण तिथेच चिकन साफ करतो आम्ही, मच्छी खातो, तिथेच बाजूलाच मंदिर आहे. आणि मग मी म्हटलं हिला बोललो चल एक काम करू, आपण हे मंदिर आहे ना हटवू इथून आणि हॉलमध्ये ज्या दिशेला मंदिर पाहिजे त्या दिशेला लावू असं. आणि मग आम्ही तो प्रयोग केला आणि त्याच्यानंतर तरी म्हणजे आतापर्यंत असं काही झालं नाहीये. म्हणजे तो दिवस ज्या दिवशी आम्ही मंदिर हलवलं त्याच्यानंतर असं आम्हाला कधी फरक नाही आठवला. म्हणजे निगेटिव्हिटी आहे त्या घरामध्ये, म्हणजे ते मला माहिती आहे. कारण मी कधी आहे ना असं ऑफिसमधून आम्ही आलो ना तर संध्याकाळ झाली ना 7 वाजता की असं वाटणार की खूप आजारी आहे,
दम लागतोय आणि कणकण आहे. आणि आम्ही असं बाहेर राऊंड मारायला दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकलं ना की तिघं म्हणजे असं म्हणजे एकदम मस्त मूड फ्रेश होतं. फ्रेश. आणि परत घरात गेलं की परत असं अरे यार झोपलं पाहिजे असं असं होतं. मग ते इव्हन आता समजा असं होतं, मधले दिवस सांगतो की 2 वाजले ना, आम्ही मोस्ट ऑफ ऑल माझा मुलगा 12:30-1 पर्यंत झोपतो. तर 2 पर्यंत ज्याला झोपायचं असेल तर झोपेल, दोघांपैकी एक. बाकी जो एक राहणार ना तो 5 वाजता झोपणार. का असं? असं म्हणजे आता समजा आज माझी वाईफ आहे आणि मी मोबाईल बघतोय, जे रील्स बघत असतो. समजा तिला झोप लागली तर ती सांगणार "जर मी झोपते, मला झोप येते." म्हटलं झोप. मग ती समजा 2 वाजता झोपायची, 1:30 वाजता, 2 वाजता. मग मी झोपायला घेतलं ना तर मला झोपच येणार नाही. मग मला असं कुठे ना कुठेतरी ठक झाल्याचं, मग मी कानोसा घेत राहणार. मग आणि सकाळी 5ला पाणी येतं आमच्या इथे. मग पाणी भरून आम्ही झोपतो. मग मी सरळ पाणी भरूनच झोपायचो. आणि हे जवळजवळ 6-7 महिने असंच झालेलं. आणि समजा जर मी आज ऑफिसमधून दमून आलोय आणि मी समजा रात्री 12-1ला झोपलो तर ती सकाळी 5 वाजता जागे राहणार. मग ती 6ला झोपणार. असं व्हायचं. हे आमचं ठरलेलं. म्हणजे 1 किंवा 2च्या आधी असं कधी झालंच नाही की आम्ही दोघं पण झोपलोय निवांत. आणि कोणीतरी एक जागाच राहणार. आणि त्याला असं भीती राहणार की तिथे किचनमध्ये कोणतरी आहे. म्हणजे असं वाटतं, फील येतो. जो जागा आहे त्याला. हा, जो जागा आहे त्याला कळणार, फील आहे. आणि आम्ही कन्सोल आता ऑब्व्हियसली ती झोपले किंवा मी झोपलोय तर ते बोलणार ना झोपू दे, दमलाय. मी पण बोलणार ती घरी काम केले तर झोपू, तिला नको. तर मी पण मग कसं गाणी ऐकत राहा. तो आवाज कसला काय येणार, ऑब्व्हियसली काय ठकठक होईल किंवा काही असेल. कधी वाटायचं असं की त्या ह्याच्यातून ती ह्या दरवाजाच्या पलीकडे कोणतरी असं आहे, वाटते उभं आहे, आपल्याला फील येतो. तसं आता मी काळोख असतो, म्हणजे छोटीशी लाईट असते डीम, तसं पटकन असं वाटतं की आता कोणतरी होतं इथे उभं त्याच कॉर्नरला किचनच्या. असं वाटायचं. अजून पण अंगावर ते काटे येतात ते आठवण. तर हे असं व्हायचं. तर वाटायचंच कोण ना कोणतरी आहे. मग काय मी ते कानामध्ये हेडफोन घालून, आम्ही माहित आहे 5-6लाच झोपायचं आता. मग आम्ही हे करायचो. पण आता ते पण सध्या म्हणजे ते मंदिर हलवल्यापासून बंद झालंय. आता बघूया फायनान्शियल गणित कधी सुधारतायत किंवा काही. खूप जणांनी सांगितलं की म्हणजे तिथून म्हणजे असं जा किंवा काय असं. मी म्हटलं ठीक आहे, इन फ्युचरमध्ये नक्कीच प्लॅन करू आणि असं तिथून जाऊ. हे असं आहे. मग तुम्ही ते कोण तिथे म्हातारा आहे, जिथे तुमचा मुलगा त्या म्हाताऱ्याला बोलतो, तुम्ही कधी इन्क्वायरी नाही केली तो कोण आहे? आम्ही 2-3 जणांना म्हणजे असं विचारलं की म्हणजे ते एक मोठे हे होते, गुरुजी होते. त्यांनी एक सांगितलं, त्यांनी सोल्युशन दिलेलं की आपण असं करू, हे ते तुला नाही त्रास देणार. पण आम्ही ज्या दिवशी करून येऊ ना तेव्हा अजून त्रास व्हायचा. मग आम्ही हे विचारणं बंद केलं. कारण तो ज्या दिवशी विचारून आलो ना आणि काय करायचं असेल, मी म्हटलं हा जर उलटा फिरलं तर, कारण माझा बेबी आहे आणि मला दिसत नाही, माझ्याशी नाही होत, पण ह्या दोघांची होतं किंवा काय. फक्त घाबरल्यासारखं असं वाटतं की हा इथे कोणतरी आहे किंवा. एकदाच तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही मठातून आलो ना तर मठातून, स्वामींच्या मठातून, आता आधी माझे नव्हतेच पण आता मी डेफिनेटली स्वामींना मानतो आणि वाईफ पण खूप मानते. आणि झालं असं की तिथे ना म्हणजे स्वामींनी एक हे दिले, पुडी दिली, अंगारा असतो तो, आणि एक गोमूत्र दिलं त्यांनी, जे प्युअर असं त्यांनी त्यांच्या गावावरून आणलेलं. आणि त्यांनी सांगितलं की हे जे पुडी आहे ना व्हाईटवाली, ही घरात थोडासा भाग कर, 4 कोपऱ्यात 4 टेपने चिपकव. आणि फक्त ते संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा तू पूजा करतोस ना तेव्हा ते गोमूत्र फक्त ते स्प्रे करतात बॉटल, त्याने मार, बघ फरक पडतोय का. तर म्हटलं ठीक आहे. आणि मी असं झालं की पहिलाच दिवस पुडी लावल्या, आम्ही तिथून आलो आणि पटकन मी केलं, ते पुडी लावल्या. आणि म्हणजे असं त्याच रात्री ही काहीतरी रात्री मी म्हटलं दूध दे, 11-12च्या दरम्यान दूध पाहिजे होतं मला. तर ती गॅसमध्ये गरम करत होती आणि वेळ असेल 12च्या पण नंतरची असेल, कदाचित 12:30-1ची असेल. आणि ती किचनमध्ये एकटी होती आणि मी बाहेर गाणी ऐकतो मोबाईलमध्ये, बाबू झोपलेला. आणि ती एवढ्या जोरात किंचाळली आणि ती धावत आली आणि माझ्याकडे आली बाहेर. मी म्हटलं असं काय झालं आतमध्ये, मला वाटलं काय गॅसचं हे झालं किंवा काय ते. तर ती बोलते की मी चहा दूध बनवत होती आणि हलकीशी पाठी फिरली आणि समोर फिरली ना तर वरून पूर्ण असं पांढरं पीठ कसं पडतं तसं सगळं पडलं सगळं. हा, आणि बोलते मी धावत आली, पण मी बघायला आलो तर मी तिथे काहीच नव्हतं, म्हणजे नॉर्मलच आहे चहा, म्हणजे त्याने दूध ठेवलंय, सॉरी गरम करायला आहे ते. आणि फक्त बघितले जे 2 पुड्या ठेवलेल्या ना त्या पडलेल्या, त्या नव्हत्या पुड्या.
तिथे. फाटल्या होत्या का? 2 पुड्या, हा, त्या खाली होत्या तिथे, म्हणजे पडे झालेलं, त्या खाली पडलेल्या. तेव्हा मी अंदाज केला की काय घडलं असू शकेल कदाचित. पण ती बोलते की त्या पुड्या तर छोट्याशा पुड्या बांधलेल्या, पुढे एवढं, पण बोलतं असं जोरात जे पीठ म्हणजे किंवा असं कलर टाकतात ना, एकदम होळीचा एकदम जोरात धाप करून पडतो, तो सगळं पडलं किचनवर. एवढी ती घाणी होती, ओरडत आली डायरेक्ट बाहेर, डायरेक्ट तिने. आणि एवढासाच इथून असंच असेल, ती आली बाहेर, मी आपला गाणे होतो, म्हटलं काय झालं, एवढी का घाबरलीस, काय झालं तरी सांग. मी धावत गेलो आत बघायला, म्हटलं थांब, तिला पाणी दिलं, काय झालं. तेव्हा तिने सांगितलं असं पटकन पडलं रे, कलर बिलर सगळं असं व्हाईट कलर धापकन पूर्ण माझ्या त्या दुधामध्ये किचनवर सगळ्यावर पडला. म्हटलं कुठे, क्लीन आहे सगळं आत, काहीच नाही आहे, बोलते पडलं इथे. तर मला कळलं की फक्त हिलाच होतं ते, आणि मुलाला तुमच्या. हा, मला नाही होत, मला दिसत नाही, मला फक्त भीती वाटते की आणि निगेटिव्हिटीची किंवा इथं कोण आहे किंवा काय, पण मला असं काही झालं नाही. पण आता सगळं ठीक आहे. नंतर आता अजून आता तुम्ही त्याच घरात राहताय सध्या? नाही, सध्या मी त्या घरात नाही आहे. मी आता सध्या आई पप्पांजवळ तिकडे राहतो. ते घर सोडून दिलं. आता तिकडे नवीन फॅमिली राहत असेल, पण मी जाऊन इन्क्वायरी केली तर तिथे आता मला वाटतं यंगस्टर्स राहतात. आणि तिथे कसं हॅप्पी फॅमिली असेल ना, मॅरिड लाईफ असतात, मॅरिडवाले, ती लोक तिथे नाही टिकत, बॅचलर राहतात मुलं. कदाचित तिथे त्या किचन मध्ये ना कदाचित काय हिस्ट्री असेल जे आपल्याला नाही माहिती, कारण ते ट्रान्सफर रूम जी बोलतात ना, इथून तिथून चालत आली आहे तशी रूम आहे ती. पण हे जे किस्से आहेत ना, हे झाले त्या रूम मध्ये. आणि मी आधी कधी मांडलं नाही हे, कधी भूत किंवा काय, पण ह्या सगळ्या गोष्टी नंतर म्हणजे बोलतात ना, देवाला पण मी मानायला लागलो खूप. इव्हन गणपती बाप्पा आणि हे जे स्वामी आहेत त्यांना. म्हणजे मी ओव्हरऑल असं ह्यांचं नाही, मी सगळ्याच ह्याला आता हे करायला. आधी मी खूप नास्तिक होतो, खूप नास्तिक, म्हणजे लिटरली. म्हणजे मी 1-2 माझी आई घेऊन जायची असे बघणारे बाबा किंवा कोण गुरुजी असतात, जसे गगनगिरी महाराज मोठे आहेत असे जे फेमस असतात, असे घेऊन गेलेली. तेव्हा एकदा आई घेऊन गेली आणि शेवटी मी नाही गेलो आणि आईच गेली. आई बोलले तो ते बाबा बोलले की तुझा मुलगा खूप नास्तिक आहे, तो कधीच येणार नाही अशा मंदिरामध्ये किंवा काय, त्याच्या मनात नाहीये. पण नंतर मला हे जे अनुभव जे आले लाईफमधले, त्याच्यानंतर मी असं नाही, निगेटिव्हिटी पण आहे, मी मानतो की म्हणजे असं पण होतं, देवाला पण मानतो आता आणि मी ह्याला सुद्धा मानतो की अशाही गोष्टी होतात. फक्त आपण ते आहे की आपण बोलतात ना, मेंटली तेवढं हे पाहिजे ऍक्सेप्ट करायला. एकतर त्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही शांत असेल तर तुमचं डोकं चालणार, जर तुम्ही पण घाबरलात आणि अंग काढला तर मग तो इफेक्ट उलटा पडतो. मी तरी तो आतापर्यंत एकदम चांगल्या याच्यावर नेलाय की ऍक्सेप्ट केलं की ह्या गोष्टी असतात आणि हे त्यामुळे होतंय. शांत राहायचं, दीर्घ श्वास घ्यायचे, काय करणार जास्तीत जास्त. म्हणजे एक बोलतात ना, ही वेळ पण आहे खराब, पण ती पण निघून जाईल, ती वाट बघतो. आणि असं झालेलं आहे. असे हे माझे जे मी आता 3 किस्से जे आहेत ना, हे सांगितले. असं मी म्हणजे ट्रेकिंग खूप महाराष्ट्रात करायचो, त्यामुळे खूप किस्से आहेत, जसे हरिश्चंद्रगडाचे आहेत, राजगडाचे आहेत, सुधागडाचे आहेत. पण ते कसं, मी असं कधी फक्त तिथे जे चकवा लागतो नॉर्मली जंगलातला चकवा, आणि एखादा माणूस तुम्हाला हाक मारतो किंवा असा आवाज येतात, तेवढेच अनुभव आहेत माझ्या या जंगलांमधले. तेव्हा तिथे असं म्हणजे वेगळं असं काय हे झालेलं नाहीये. पण हे जे चकवा लागण्याचे हे तर नॉर्मलच आहे, चकवा तुम्हाला कुठेही लागतो, असं नाही की तिथेच लागणार आहे. पण असे इथे पण या किल्ल्यांच्या आडवाट्यांना पण असं झालंय की कोण नाही पाठी, मला माहिती आहे कोणी नाहीये. माझे जे मी ज्यांच्याबरोबर आले ते सगळे पुढे आहेत, पण पाठून आवाज येतो, अरे अभि जरा असती चाल ना, किती धावतोस. मी पाठी बघून बघतोय, कोण आहे पाठी, माझे सगळे, मी बॅटरी मारून बघतोय. आमचं कसं असतं, माझे जेवढे मित्र ट्रेकिंगचे आहेत ना, आमचं असायचं की अमावस्यालाच पिकनिक काढायची, ट्रेक काढायचा जाणून बुजून. हा, कारण आम्हाला सगळे फोटोग्राफर, माझ्या टीम मधले सगळे फोटोग्राफर, मी स्वतः फोटोग्राफर होतो. तर ते कसं स्टार ट्रेल मिळते त्या दिवशी, चंद्र नसतो, पूर्ण काळोख असतो, आणि तुम्हाला मिल्की वे मिळतो कुठेही जा तुम्ही, आणि स्पेशली 2-3 वाजता रात्री. तर आम्ही असे कुठलेही किल्ले केले ना, स्टेला जायचो, सॅटर्डेला निघायचो, किंवा जशी अमावस्या येईल ना तसे निघायचो. अमावस्येच्या रात्री जंगलात राहायचं, नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी परत जेवण बिवून आरामात असं यायचं, टेंट सगळं घेऊन. आम्ही 10 ते 15 जणांचा ग्रुप होता. असं पण नाही की 5-6 जण घाबरतील, कधी कधी 15च्या 15 जण घाबरले आणि असं झालंय. पण एक होतं की एक आहे की आपण 15 जण आहोत, म्हणजे एक होतं. आणि ते बोलतात ना, खोडकर आणि मस्तीमध्ये घेऊन गेलेलो, ते असे खेळ किस्से आहेत माझे. माझ्या मित्रांनी जर कधी बघितला ना, त्यांना पण ते आवडतील, की अरे आठवतील ते किस्से.